नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 2100 रुपये हप्ता वाटप। 2100 रुपये एप्रिल महिन्यापासून महिलांना मिळणार। सोबतच महिलांसाठी आणखीनही महत्त्वाच्या वेगवेगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सरकारी योजनांची नवनवीन माहिती दररोज हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला छोटीशी गोष्ट करावी लागणार आहे आणि ही गोष्ट म्हणजे काय तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे। लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण आजची अपडेट। बहिणींसाठी खुशखबर, 2100 रुपये हप्ता वाटप सुरू। तर पहा, हप्ता वाटप संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका महिला आहेत, अंगणवाडी सेविका महिलांच्या माध्यमातून जे योजनेचे फॉर्म भरले गेले, अंगणवाडी सेविकांना या फॉर्म बदल्यात जो प्रोत्साहन भत्ता मिळणार होता तो अखेर लाडक्या बहिणींना भत्ता मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरण्यात आलेल्या फॉर्मला त्यांना भत्ता वाटप झालेला आहे। जिल्ह्याला मिळालेला आहे 1.5 कोटीचा निधी। पुढील आठवड्यात वितरण सुरू होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तुम्ही बातमी ही पाहत आहात। लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात महिलांचा वाटा निभावणाऱ्या सगळ्यात जास्त महिला म्हणजेच अंगणवाडी सेविका होत्या। अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे। त्यासाठी जिल्ह्याला 1.5 कोटीचा निधी आलेला आहे। जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला 50 रुपये एवढी रक्कम जी आहे ती देण्यात येत आहे। तर 1.5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। 1.5 कोटीचा निधी वितरित करण्यात येत आहे। कशासाठी? तर ज्या अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले होते लाडक्या बहिणींचे, लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक फॉर्मसाठी सरकारकडून अंगणवाडी सेविकांना 50 रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याचनुसार आता या ठिकाणी या पैशाचं वितरण पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहेत। एकूण शासनाकडून जिल्हा प्रशासनासाठी पहा, तर हा निधी वितरित करण्यात येत आहे। खूप दिवसापासून या निधीची महिला वाट पाहत होत्या। महिला म्हणजेच अंगणवाडी सेविका वाट पाहत होत्या। पहा, लाडक्या बहिणींना पैसे आले, परंतु अंगणवाडी सेविकांना जे वचन दिलं होतं, जो निर्णय झालेला होता की प्रत्येक फॉर्मचे 50 रुपये मिळतील, ते मात्र त्यांना शासनाकडून दिले गेले नव्हते। आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये या पैशाचं वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 4 चाकीवाल्या महिलांचा आकडा जो आहे तो तपासला जात आहे आणि आता लाडकी बहीण योजनेतूनही अपात्र महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। अगोदर 4 चाकीवाल्या महिला, त्यानंतर 2.5 लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्या महिला आणि आता वेगवेगळ्या निकषांची पुनर्पडताळणी देखील केली जात आहे। आणि या सर्वांमध्ये मोठा वाटा आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकांचा। अंगणवाडी सेविकांच्याच माध्यमातून या योजनेला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, इतक्या मोठ्या प्रमाणात योजनेला प्रसिद्धी मिळण्याचं कारण म्हणजे पहा, खेडेगावातील ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचा फॉर्म अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरला गेला। बऱ्याच माझ्या अशा लाडक्या अंगणवाडी सेविका बहिणी आहेत ज्यांना पहा मोबाईलवरती फॉर्म देखील भरता येत नव्हते, परंतु प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना देखील शिकवण्यात आलं आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले गेले, जेणेकरून सामान्य गरीब कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित करण्यात आला। आता पैसे सर्वांना मिळाले। 10व्या हप्त्यापर्यंतचे पैसे आलेले आहेत। 10व्या हप्त्याचं वितरण सुरू होत आहे। 10वा हप्ता वितरित करण्यात येत आहे सरकारकडून। लाडकी बहीण योजनेमध्ये 10वा हप्ता वितरित होत आहे। काही दिवसामध्ये हा हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे। मंत्र्यांनी देखील घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर
आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तथा अर्थमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथून पुढे गरजू महिलांनाच देण्यात येणार आहे. गरजू महिलांनाच पैसे इथून पुढं सरकारकडून देण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आहे, त्याचा कायदेशीरपणे लाभ घेता आला पाहिजे. तर पहा, ज्या महिलांनी बेकायदेशीरपणे लाभ घेतलेला आहे अशा महिलांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यांचे पैसे तर वापस घेतले जाणार नाहीत, परंतु इथून पुढे त्यांचा हप्ता बंद होणार आहे. जानेवारीमध्ये बऱ्याच महिलांचे हप्ते बंद झाले, पुन्हा फेब्रुवारीमध्ये बंद झाले, आता मार्च महिन्यामध्ये देखील लाखो महिलांचा हप्ता बंद होईल. लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे तो ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनाच मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे आणि त्याच नियमानुसार आता हे पैसे वाटप करण्यात येत आहेत. याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेली आहे की गरजू महिलांनाच फक्त आता पैसे देण्यात येतील. परंतु सोबतच महिलांसाठी आणखीन एक खुशखबर म्हणजे एप्रिलच्या हप्त्याबरोबरच महिलांना आणखीन एक मोठा दिलासा मिळालेला आहे, तो म्हणजे 25,000चं कर्ज. 25,000 किंवा 10,000चं कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि या कर्जाचे हप्ते फेडायची पण तुम्हाला गरज पडणार नाही. हे कर्ज कशा पद्धतीने सरकार फेडून घेतलं जाणार आहे तर पहा, या योजने म्हणजे 10,000 जर कर्ज तुम्ही घेतलं किंवा 25,000चं कर्ज तुम्ही घेतलं, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, महिलांना काही एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. सरकारकडून 25,000चं कर्ज देण्यात येत आहे. यासाठी अट एकच आहे की तुमचं खातं जे आहे ते मुंबई बँकेमध्ये असायला पाहिजे. तर ज्या महिलांना या 25,000चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काय करायचं आहे तर मुंबई बँकेमध्ये खातं ओपन करायचं आहे आणि या 25,000च्या लोनसाठी अप्लाय करायचं आहे. 25,000चं लोन सरकार तुमच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या माध्यमातून फेडून घेतलं जाणार आहे. तुम्हाला पैसे भरायची गरज नाही, तुम्हाला हप्ते फेडायची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते आपोआप त्या लोनमधनं कट होतील आणि तुम्हाला स्वतः वैयक्तिकरित्या हप्ता भरायची गरज पडणार नाही. तर छोटा मोठा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता या पैशाच्या मदतीने. तर कोणत्या कोणत्या महिलांना अशा प्रकारचा लाभ घ्यायचा आहे, लोन घ्यायचं आहे, त्यांनी नक्की कमेंट्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला देण्यात येईल. त्याचबरोबर एप्रिलच्या हप्त्यासंदर्भातही घोषणा करण्यात आलेली आहे. एप्रिलचा हप्ता वाटप होत आहे काही दिवसामध्ये. एप्रिलचा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही. ज्या महिला निकषामध्ये बसतील त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकारकडून जमा करण्यात येतील. ज्याप्रमाणे अजितदादांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये हप्ता गरजू महिलांनाच वाटप करण्यात येणार आहे. अगोदर सर्वांना मिळाले असतील पण इथून पुढे सर्वांना मिळणार नाहीत. वेळोवेळीच्या सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेच्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची माहिती आपण रोजच्या रोज अशी पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.